तर लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मतभेद पाहायला मिळतात। आम्ही राष्ट्रवादीशी युती करणार नाही, भाजपने ही भूमिका घेतली, आमचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असं सुरेखा जाधव यांनी सांगितलं। भाजप सुरेखा जाधव यांच्या भूमिकेने आता महायुतीमध्ये मतभेद होणार असल्याची चर्चा आहे। आम्हाला फडणवीस साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी आणि गिरीश महाजन यांनी सांगितला। त्याच्यामुळे आम्ही इलेक्शनची लढणार आहे की आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि लोणावळेकरांच्या जीवावर आम्ही लढणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक लोणावळेकरांना वाटतं की खरोखर भारतीय जनता पार्टीचा जो नगराध्यक्ष होता त्यांनी जे काम केलेले आहे खरोखर चांगलं केले। तळेगावमध्ये 2.5 वर्ष करता भारतीय जनता पक्ष आणि पुढच्या 2.5 वर्षांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष, तसंच मग आम्हाला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला 2.5 वर्षाचा नगराध्यक्ष आणि नंतरचे 2.5 वर्ष हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, या अशा पद्धतीनं सीएम साहेबांनी फॉर्म्युला दिला। तळेगाव नगर परिषद आणि लोणावळा नगर परिषद या दोन्ही ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फायनल झाले। तर मुंबई ठाकरे सेना आणि भाजपच्या कामगार संघटना आमने सामने आलेल्या आहेत। हॉटेल ताज सांताक्रूज येथे एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। भाजपने कामगार कर्मचारी संघ स्थापन केल्याने शिवसेना आक्रमक झालेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपच्या कामगार संघटनेच्या युनियन फलकाचं अनावरण करण्यात आलेलं होतं। कामगार नसतानाही जबरदस्तीने युनियन स्थापन केली जाते असा आरोप ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेने केला। तर जरांगेंच्या हत्येचा कट असणाऱ्या आरोपींना 14 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। आरोपी अमोल खुने, दादा गरुड आणि यांना आज अंबड कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। तर तिसरा आरोपी कांचन साळवीला जालना पोलिसांनी अटक केल्यानंतर आज अंबड कोर्टामध्ये हजर केलाय। त्यालाही 14 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। तर मनसे नेते राजू पाटलांचे भाऊ विनोद पाटलांची ईडीकडून 10 तास चौकशी करण्यात आली आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही चौकशी करण्यात आली आहे। ईडीकडून विनोद पाटील यांची पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती मिळते आहे। ईडी कार्यालयात बोलावून चौकशी होऊ शकते। लोढा ग्रुपमध्ये भ्रष्टाचार प्रकरणामध्ये विनोद पाटील हे आरोपी आहेत। मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांच्या घरावरती ईडीने सकाळीच धाड मारली होती आणि त्या संदर्भात पूर्णतः चौकशी केली। आपण सध्या डोंबोली लोधा एक्सप्रेस या ठिकाणी आहोत आणि विनोद पाटील हे याच ठिकाणी राहतात। त्यासोबत त्यांचे राजू पाटील देखील जवळच्या पास या परिसरात ते राहतात। पाहायला गेलं तर सकाळी 7 वाजता ईडीने या ठिकाणी छापेमारी करत या ठिकाणी पूर्णतः विनोद पाटील यांची चौकशी केली। पाहायला गेलं तर लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा आणि विनोद पाटीलसह 10 जणांवरती आर्थिक गुन्हा शाखा म्हणजेच मुंबईकडे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर आता समांतर तपास जो तो ईडी करत आहे। पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात आता विनोद पाटील असेल या राजेंद्र लोढा यांच्यामध्ये कशा प्रकारचा गैरव्यवहार असेल या ठिकाणी जमीन टीडीआर घोटाळा असेल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अजयसह गणेश सुराट, TV9 मराठी, डोंबोली। तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वन अधिकाऱ्यांवरती प्रश्नांची सरबती केल्याचं बघायला मिळालं। अहिल्यानगरमध्ये एकंदरीत बिबट्याची वाढलेली संख्या आणि वन विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबद्दल विखेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आपण वेळोवेळी समन्वय ठेवलेला आहे। आता सुद्धा मी सरांना ब्रीफिंग करण्यासाठीच आलेलो आहे आणि ब्रीफिंग आमचं झालेलं पण आहे। त्यामुळे असा काय समन्वय नाही असं काय नाही किंवा ह्या घटना वाढल्यामुळे कुठेतरी समन्वयावर घटनेचं पाहिलं तर आपण सर्व ऍडजॉइनिंग डिस्ट्रिक्टमध्ये पण काही घटना घडलेल्या आहेत। त्यामुळं आपल्याला प्रतिबंधात्मक असेल किंवा कॅप्चर करण्याची कारवाई करावी लागते, त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून विदर्भामध्ये त्यांनी आता सेन्सर वापर केले, म्हणजे तो वाघ जर त्या भागात आला तर अलार्म सुरू होतो। असे एक नवीन तंत्रज्ञान त्या विदर्भातल्या वाघांच्या संदर्भामध्ये येते, वन विभाग तयार केला अशी माझी माहिती आहे। मग आपल्या जिल्ह्यात आणता येईल का ते? आपण काय करू शकलो नाही। आता फॉरेस्ट लोकांचा पुढाकार असला पाहिजे ना। तर जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळालेला आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं
जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं आहे। वनविभागाच्या पथकाकडून पिठोरी सिरसगाव परिसरामध्ये पाहणी करण्यात आलेली आहे। तर रायगडमध्ये धार्मिक जयघोषणानंतर आता शिक्षकानं विद्यार्थ्याला मारहाण केली आहे। पालक आणि ग्रामस्थांच्या संतापानंतर शिक्षकानं माफी मागितलेली आहे। दादरी सागरी पोलिसांकडून आता शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते। कायदा आहे साहेब, कायदा आहे। जय श्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी, आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जय श्रीराम नावाचा जो त्याच्यावरती जो त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घटनेचा आम्ही निषेध करतो। पण यापुढे अशा कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही शिक्षकाने अशा प्रकारचा कुठलाही जर कायदा हातात घेऊन जर अमानुष मारहाण केली विद्यार्थ्याला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जशाच तसं उत्तर देईल। एक मुलगा आहे 8वी ब मध्ये शिकत आहे, त्याच्यावर मारहाणी झालेली आहे आणि तो म्हणजे शिकत असताना वर्गात म्हणजे मोमीन सर म्हणून ते वर्गात आले आणि कोणीतरी 2-3 पोरं जय श्रीराम म्हणून म्हणाले। त्याला समजून त्याच्यावर बेदम मारहाणी झालेली, त्याला बेदम मारलं त्यांनी शिक्षकांनी, आणि ह्यासाठीच कारवाईसाठी आम्ही दादाला बोलवलं, मनसेचे दादा त्यांना बोलवलं आणि त्याला निलंबित करण्याची मागणी केली। माफी अशा संदर्भात की 8वी ब मधील विद्यार्थी त्याला मी जेव्हा वर्गात गेलो तेव्हा ते जय श्रीराम अशा घोषणा देत होता, तर मी त्यांना फक्त एवढंच बोललो, बाळांनो आपण शिक्षणासाठी आलोय तर कृपया अशा घोषणा न देता आपण शिक्षण घेऊया। तुम्ही मारहाण केली असं बोलून विद्यार्थ्यांना मी एक फटका दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं नुकसान झालं शारीरिक, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढे मी आयुष्यात कधीही विद्यार्थ्यांना कोणतीही शारीरिक किंवा शाब्दिक शिक्षा करणार नाही। तर मुंबईच्या मरोळ नाका परिसरामध्ये बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड कोसळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मरोळ नाका मेट्रो स्टेशन खाली प्रिव्ही लोन या विकासकाकडून इमारतीचं काम सुरू होतं। इमारतीच्या 7व्या मजल्यावरून लोखंडी रॉड खाली पडला असल्याची माहिती मिळते।